पाहूया पुढची बातमी आहे गोंदियामधून अवकाळी पावसासंदर्भात ही बातमी आहे। गोंदियामध्ये रविवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। या पावसामुळे धान पिकांसह इतर पिकांना फटका बसलेला आहे। हवामान खात्याने विदर्भासह मराठवाड्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे। हा अंदाज खरा ठरलेला आहे आणि गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। या अवकाळी पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे गोंदिया जिल्ह्यातल्या रब्बी पिकासह इतर पिकांनाही फटका बसलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतंय। शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेलं आहे। यापूर्वी देखील आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे, ज्याची नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही असा आरोप शेतकऱ्यांकडून होतोय। संताप व्यक्त केला जातोय। त्यातही आता गोंदियामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। इथल्या पिकांचंही नुकसान झालेलं आहे। मध्यरात्री अवकाळी पावसाने ही हजेरी लावलेली आहे। थेट जाऊया गोंदियामध्ये राकेश रामटेके आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। राकेश, गोंदियामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे, नुकसान झालेलं आहे, काय परिस्थिती आहे सध्या, वातावरण कसं आहे तिथलं? गेल्या 2 दिवसापासून रात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांसोबतच हरभरा, मका आणि ऊस पिकांना याचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे। मिनल, अगदी राकेश, यापूर्वी देखील अवकाळी पाऊस पडला होता, राज्याच्या विविध भागांमध्ये पडला होता, गोंदियामध्येही झाला होता, त्यातही नुकसान झालेलं। तिथली नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली आहे का? सध्या मागच्या वेळची अवकाळी पावसामुळे आणि पावसामुळे झालेले नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही आहे आणि त्यामुळेच आता पुन्हा अवकाळी पावसाने नुकसान झालं आहे आणि अशा दुहेरी संकटात गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी सध्या सापडलेला आहे। अगदी राकेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। गोंदियामध्ये रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे।